नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. थंडीमध्ये बाजारात भरपूर प्रमाणात गाजर उपलब्ध असतात. त्या गाजरपासून आपण विविध वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी पाहतो. गाजरपासून आज आपण रवा घालून छान असा केक बनवणार आहोत. अगदी सोपी आणि झटपट रेसिपी आहे. परफेक्ट असा जाळीदार केक तयार झालेला आहे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मिक्सर जारमध्ये आपल्याला 1 वाटी किसलेला गाजर, 1 वाटी रवा घेतला, अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पिठी साखर टाकून बॅटर स्मूथली असं तयार करून घेतलं. ते आता आपल्याला एका बाउलमध्ये ओतून संपूर्ण असं मिक्सर जारमधून काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता या बॅटरमध्ये पुढील साहित्य टाकूया. यामध्ये आपण पाव वाटी तेल टाकून घेतलं. मेजरमेंटनुसार मी वाटीनुसार तुम्हाला माप सांगते आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा आपण बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा इलायची पावडर टाकून घेतलं. हे सगळं आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. छान असा केक आपल्याला फेटून घ्यायचा आहे, म्हणजे सगळं साहित्य एकजीव होतं, तेलसुद्धा छान एकत्र होऊन जातं. सगळं साहित्य एकजीव झालं की आपल्याला केक टीन घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या केकच्या भांड्याला खाली आधी ब्रशने तेल लावून घ्यायचं. नंतर वरतून बटर पेपर गोल कापून घेतलेला आहे, तो सुद्धा ब्रशने तेल लावून छान चिटकवून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं जे बॅटर ओतल्यानंतर केक लगेचच निघून जाईल. याला तुम्ही मैदासुद्धा भुरभरू शकतात. त्यानंतर वरतून हे सगळं बॅटर यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची, स्टँड ठेवलं आणि झाकण ठेवून 5 मिनटं फुल गॅस करून आपण वाफ काढून घेतली. भांडं छान गरम झालं की त्यावर केक टीनचं भांडं ठेवायचं. वरतून छान गाजर किसलेला टाकून घ्यायचा, म्हणजे केक दिसायलासुद्धा छान दिसतो. त्यानंतर आपल्याला 40 ते 45 मिनटं कमी गॅसवर आपल्याला हा केक वाफवून घ्यायचा आहे. या पद्धतीने जर तुम्ही हा गाजर केक बनवला ना, तर अगदी कमी साहित्यात आणि परफेक्ट असा होतो. बघू शकतात 40 ते 45 मिनटानंतर केक अगदी परफेक्ट असा झालेला आहे. केक संपूर्ण गार झाला की केक टीनमधून काढून घ्यायचा. बघू शकता बटर पेपरसुद्धा सहजच निघालेला आहे. अगदी जाळीदार रवादार असा आपला केक झालेला आहे. अगदी परफेक्ट मापात आपण हा केक बनवला होता. अगदी परफेक्ट असा वाफवलासुद्धा गेला आहे. त्याचे जसे छान मस्त पीसेस कट करून घ्यायचे, पाहिजे तसे लहान मोठे पीसेस कट करून घ्यायचे. अगदी परफेक्ट मापात आपण हा गाजरचा केक बनवलेला आहे. बाजारात मस्त थंडीमध्ये भरपूर प्रमाणात गाजर येतात. याच पद्धतीने जर तुम्ही हा केक बनवला ना, तर अगदी मुलं काय मोठेसुद्धा आवडीने खातील आणि याच पद्धतीने तुम्ही सारखं सुद्धा बनवणार. एकदा तुम्ही हा गाजरचा रवा घालून बनवलेला केक नक्की ट्राय करू शकतात. रव्याऐवजी जर तुम्ही मैदा वापरला तरीसुद्धा चालेल, पण रवा कसा खायलासुद्धा हलका फुलका असतो, मैद्यापेक्षा चांगलाच असतो, म्हणून आपण रव्यापासून हा आज केक बनवलेला आहे. अगदी बेकरीसारखा झालेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी रवा जाळीदार केक दिसतोय. या पद्धतीने तुम्ही मुलांसाठी या गाजरच्या सीझनमध्ये, थंडीमध्ये एकदा हा रवा आणि गाजरचा केक नक्की ट्राय करू शकतात. मुलांना खूपच आवडेल.